2024 ची लोकसभा निवडणूक ताकदीने लढणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांची, तरुणांची आणि सामान्यांसाठी मी लढावं असं त्यांची इच्छा आहे। लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार, एक वोट एक नोट असं लोकांकडून घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं तुपकर म्हणाले। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लोकसभा लढवणार असल्याचं तुपकर यांनी म्हटलं आहे। सोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, आपण नेहमीच शेतकऱ्यांसाठी भांडता, लढता, सरकारसोबत तुम्ही दोन हातही करायला तयार असता, वेळ प्रसंगी तुम्ही अनेक गुन्हे सुद्धा तुमच्या अंगावरती घेता। काय यावेळेसची रणनीती असणार आहे? लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे? नाही, असं आहे की मला काय वाटतं यापेक्षा सामान्य जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे। बुलढाणा जिल्ह्यावर एक कलंक आहे, हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। गेली 20 वर्ष झाले आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतो, शेतमजुरांसाठी संघर्ष करतो, सर्वसामान्य माणसाच्या बाजूने अनेक वेळा रस्त्यावर उतरतो, तुरुंगात जातो, लाठ्या काठ्या खातो। त्यामुळे सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची, तरुणांची, महिलांची आणि शहरात राहणाऱ्या सामान्य माणसाची भावना अशी आहे की हा लढणारा माणूस सभागृहामध्ये गेला पाहिजे आणि मी जनतेच्या भावनेचा आदर करणारा माणूस आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा, सर्वसामान्य जिल्ह्यातल्या लोकांचा माझ्यावर दबाव आहे की मी लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलो पाहिजे आणि त्यांच्या आग्रहास्तव येणारी 2024 ची लोकसभा निवडणूक मी ताकदीने लढवणार आहे। काय अजेंडा काय असणार आहे? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सामोरे जाणार? नाही, एक तर मुळामध्ये आम्ही चळवळीतले लोक आहोत, आमच्याकडे पैसा नाही, आम्ही फाटके लोक आहोत, लक्षात ठेवा। आम्ही लोकांच्या वर्गणीतनं ही निवडणूक लढवणार आहोत आणि लोक एक वोट आणि एक नोट आम्हाला देतील आणि आमच्या समोर प्रश्न भरपूर आहेत। एक तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये रोजगार नाही तरुणांना, इथे काही साधी चपराशी सुद्धा नोकरी या जिल्ह्यामध्ये मिळत नाही। या जिल्ह्यातले कारखाने बंद आहेत, सहकारी सूतगिरण्या बंद आहेत, म्हणजे रोजगाराच्या दृष्टीने काही या जिल्ह्यामध्ये नाहीये। पण आमचा असं मानस आहे, या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरू झाले पाहिजे, सूतगिरण्या सुरू झाल्या पाहिजे, जिनिंग प्रेसिंग सुरू झाल्या पाहिजे, सोयाबीन, कापसावर आणि इतर शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग इथं उभे झाले पाहिजे। ते काहीच नाहीये, तर ते उभे करणं आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जाणार आहोत। कॅमेरामॅन नीरज देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी।